नमस्कार, अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे। आज आपण गव्हाच्या पिठाची मस्त अशी कुरकुरीत चकलीची रेसिपी पाहणार आहोत। अजिबात तेलकट होत नाही, संपेपर्यंत ही चकली एकदम कुरकुरीत राहते। मुलांच्या छोट्या मधल्या सुट्टीसाठी तुम्ही ही चकली त्यांना टिफिनमध्ये देऊ शकता किंवा टी टाइम स्नॅक्स म्हणून सुद्धा तुम्ही ही चकली खाऊ शकता। खायलाही तितकीच टेस्टी लागते आणि अगदी संपेपर्यंत ही चकली अजिबात नरम पडत नाही, शेवटपर्यंत कुरकुरीतच राहते। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपल्या सुरुवात करूया। रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडणार आहे, त्यामुळे रेसिपीला एक लाईक अगोदरच करून द्या। चॅनलवर जर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा। इथे मी एका मिक्सिंग बाउलमध्ये बरोबर घरातली एक वाटी फिक्स केलेली आहे आणि त्या वाटीने मोजून 2 वाटी आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। घरातलंच गव्हाचं पीठ आपण या ठिकाणी वापरणार आहोत। मेजरिंग कप असेल तर मेजरिंग कपाने मोजून घ्या, पण एखादी वाटी फिक्स करून त्यानेच हे सर्व जिन्नस आपल्याला मोजून घ्यायचं आहे। आता ज्या वाटीने मोजून आपण गव्हाचं पीठ घेतलेलं होतं त्याच वाटीने मोजून आपल्याला 1 वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। हे आपलं भाकरीचं जे पीठ असतं तेच पीठ मी ते वापरलेलं आहे। रेडीमेड असलं तरीही चालेल, कुठलंही तांदळाचं पीठ तुम्ही ह्या चकलीसाठी वापरू शकता। आता हे दोन्ही पीठ आपण छान हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता हे पीठ आपल्याला वाफवून घ्यायचं आहे। वाफवल्यामुळे आपली जी चकली आहे मस्त अशी खुसखुशीत होणार आहे आणि या चकलीसाठी आपल्याला अजिबात मोहन सुद्धा लागणार नाही। तर आता हे पीठ छान असं एकजीव झालेलं आहे। आता एका सुती कापड्यामध्ये आपल्याला हे पीठ आहे ते बांधून घ्यायचं आहे, त्याची पोटली बांधून घ्यायची आहे आणि कुकरमध्ये आपल्याला हे वाफवायला ठेवायचे आहे। तर या ठिकाणी मी सुती रुमाल घेतलेला आहे, त्यामध्ये आता ह्या पिठाची छान अशी पोटली बांधून घेणार आहे। ही जी पोटली आहे आपल्याला अगदी घट्टसर बांधून घ्यायची आहे, जेणेकरून यामध्ये वाफेचं पाणी जाणार नाही आणि आपलं जे पीठ आहे हे ओलसर होणार नाही। तर ही काळजी आपल्याला घ्यायची आहे। त्यासाठी पोटली बांधत असताना व्यवस्थित आपल्याला घट्टसर अशी बांधून घ्यायची आहे। तर ह्या पद्धतीमध्ये मी पोटली बांधून घेतलेली आहे। आता ही वाफवून घेण्यासाठी इथे मी एक कुकरचा डबा घेतलेला आहे, त्यामध्ये ठेवून घ्यायची आहे आणि कुकरमध्ये साधारणतः 1 तांब्याभर पाणी ठेवून हा जो पिठाचा डबा आहे आपल्याला ह्या कुकरमध्ये ठेवून घ्यायचा आहे आणि झाकण लावून आपल्याला 15 ते 20 मिनिटासाठी मीडियम टू हाय फ्लेमवरती छान अशी वाफवून घ्यायची आहे। तर कुकरचं झाकण लावून घेऊया। तर त्याच्या आतील रिंग मी लावून घेतलेली आहे आणि शिटी आपल्याला काढून ठेवायची आहे। हे पीठ तुम्ही एखाद्या पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये सुद्धा वाफवू शकता। खाली पाणी ठेवायचं आणि वरती एखादं जाळीदार भांड्यावरती ठेवून आपल्याला हे पीठ वाफवायचं आहे। पण या ठिकाणी मी कुकरचा वापर केलेला आहे, फक्त आपल्याला शिटी काढून रिंग लावून घ्यायची आहे। आता 15 ते 20 मिनिटं छान असं वाफवून घेऊया। त्यानंतर पीठ वाफत आहे तोपर्यंत काही सुके मसाले आपण पाहून घेऊया। त्यात इथे मी 5 ते 6 चमचे पांढरे तीळ, 1 चमचा धने पावडर आणि 2 चमचे इथे मी लाल तिखट घेतलेले आहे। पाव चमचा हळद घ्यायची आहे, 1 चमचा आपल्याला कस्तुरी मेथी घ्यायची आहे। कस्तुरी मेथी टाकल्यामुळे चकलीला छान असा स्वाद येतो। पूर्णपणे ऑप्शनल आहे, असेल तर नक्की वापरा, नसेल तर काहीच हरकत नाही। त्यानंतर चवीनुसार मीठ, पाव चमचा हिंग टाकायचं आहे। हे आपले बेसिक मसाले आहे, हेच आपण वापरणार आहोत। आता इथे आपलं पीठ सुद्धा छान असं वाफलं गेलेलं आहे। 15 ते 20 मिनिटानंतर थोडासा कुकर थंड होऊ द्यायचा आणि झाकण काढायचा। त्यानंतर हा डबाही काढून घ्यायचा आहे आणि तो हलकासा थंड होऊ द्यायचा, नाहीतर जे पीठ आहे आतील ते फार गरम असणार आहे, हाताला चटका लागण्याची शक्यता आहे। त्यामुळे हलकंसं पीठ आपल्याला थंड करून घ्यायचं आणि त्यानंतर एका ताटामध्ये आपल्याला हे जे गाठोडं आहे हे सोडून घ्यायचं आहे। त्याच्या आतील जे पीठ आहे ते सुद्धा आपल्याला फोडून घ्यायचं आहे। हलकंसं गरम झाल्याच्या नंतरच हे गाठोडं सोडायचं आहे, गरम असताना सोडू नका, नाहीतर भाजण्याची शक्यता आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मस्त असं पीठ जे आहे ते आपलं वाफलं गेलेलं आहे। आता हे आपण ताटामध्ये काढून घेऊया, रुमाल साईडला काढून ठेवून देऊया आणि चमच्याच्या मदतीने हे पीठ आपल्याला फोडून घ्यायचं आहे, पूर्णपणे मोकळं करून घ्यायचं आहे। हलकंसं कोमट असतानाच आपल्याला हे फोडून घ्यायचं आहे, हाताला चटका बसणार नाही, हाताला सोसवेल एवढं आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे। त्यानंतर चमच्याने छान असं मोकळं करून घ्यायचं आहे। सगळ्या ज्या गुठळ्या आहेत त्या फोडून घ्यायच्या आहे हाताने व्यवस्थित फोडून घेतल्याच्या नंतर हे चाळायचं आहे किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा तुम्ही हे बारीक करून घ्यायचं आहे। तर मी आता हे फोडून घेतलेलं आहे। एकदा आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे। जर अशा पद्धतीने तुम्हाला चाळून घ्यायचं नसेल तर ते तुम्ही मिक्सरला सुद्धा फिरवून घेऊ शकता, मस्त असं बारीक होतं। परंतु मी आता हे चाळणीच्या मदतीने चाळून घेणार आहे। थोडं थोडं करून आता हे पीठ आपल्याला छान असं चाळून घ्यायचं आहे, जेणेकरून जो पिठाचा ओलसर भाग जो असतो तो वरती चाळणीच्या वरती शिल्लक राहील किंवा कोंडा वगैरे काही राहिलेला असेल तो सुद्धा चाळणीच्या वरती राहील। त्यासाठी आपल्याला हे पीठ छान असं चाळून घ्यायचं आहे। तर या पद्धतीने आपलं सर्व जे पीठ आहे ते आपण चाळून घेणार आहोत। चाळणीच्या वरती जो पिठाचा ओलसर भाग साईडने राहिलेला होता तो वरती राहिलेला आहे, तुम्ही पाहू शकता।
तर आता सेम पद्धतीने आपल्याला सर्व जे पीठ आहे हे चाळून घ्यायचं आहे। पीठ माझं या ठिकाणी छान असं चाळून झालेलं आहे। आता यामध्ये आपण जे मसाले घेतलेले होते ते सर्व टाकून घेऊया। यामध्ये तिळाचं थोडंसं प्रमाण जास्त वापरायचं, त्यामुळे आपल्या ज्या चकल्या आहे मस्त अशा कुरकुरीत लागतात। सर्व मसाले आपण आता ह्या पिठामध्ये छान असे एकजीव करून घेऊया। तर ह्या पिठामध्ये आपल्याला तेलाचं मोहन टाकण्याची अजिबात आवश्यकता नाही किंवा बटर किंवा इतर काहीही आपल्याला ह्या पिठामध्ये घालण्याची आवश्यकता नाही, कारण हे पीठ आपण वाफवून घेतलेलं असल्यामुळे या ज्या चकल्या आहे या मस्त अशा खुसखुशीत आणि कुरकुरीत होणार आहे। त्यासाठी तेलाच्या मोहनाची अजिबात आवश्यकता नाही। आता छान असं सर्व मसाले या पिठामध्ये एकजीव झालेले आहे। अगदी घरातलेच मसाले बेसिक आपण यामध्ये वापरलेले आहे, वेगळं असं काही यामध्ये आपल्याला टाकण्याची अजिबात आवश्यकता नाही। आता हे पीठ आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे। अगदी चपातीचं कणिक मळतो त्या पद्धतीमध्ये आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। जास्त घट्टही नको आणि जास्त पातळही नको। तर या ठिकाणी जे पाणी आहे मी हलकंसं कोमट करून घेतलेलं आहे, किंवा तुम्ही साध्या पाण्यात सुद्धा मळू शकता, पण हलकंसं कोमट करून घ्यायचं आणि हे पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे। तर आता थोडं थोडं करून आपल्याला आता यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि याची छान असं मस्त पीठ मळून घ्यायचं आहे। तर थोडं थोडं पाणी करून आता याचा आपल्याला छान घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे। तर या पद्धतीमध्ये आपलं जे पीठ आहे ते मी मळून घेतलेलं आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असं हे पीठ आपलं मळून तयार झालेलं आहे। जास्त घट्टही ठेवू नका आणि जास्त सैलसरही ठेवू नका। पीठ जर घट्ट झालं तर चकल्या पाडत असताना त्याचे तुकडे पडतील आणि पीठ जर सैलसर झालं तर चकलीला काटे पडणार नाही। त्यासाठी ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे। हे जी पीठ आहे मीडियम असं आपल्याला मळून घ्यायचं आहे, जास्त घट्टही नको आणि जास्त पातळही नको। तर या पद्धतीचं आपलं जे पीठ आहे ते मळून तयार झालेलं आहे। आता हे आपल्याला 10 ते 15 मिनिटं छान असं झाकून ठेवायचं आहे, म्हणजे आपलं पीठ छान असं भिजलं जाईल आणि चकल्यासुद्धा छान अशा पडतील। तर आता यावरती झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटं याला साईडला ठेवून देऊया। तर या ठिकाणी आपले 10 ते 15 मिनिटं झालेले आहे। तुम्ही पाहू शकता पीठसुद्धा मस्त असं भिजलेलं आहे। लगेचच आता आपण याच्या चकल्या तयार करून घेणार आहोत। तर पिठाचा थोडासा गोळा घ्यायचा आणि हातावरती छान असा मळून घ्यायचा आहे। हाताला तेल वगैरे लागण्याची आवश्यकता नाही। हातावर थोडासा मळून घेतला की लगेचच आपण आता चकलीच्या साच्यामध्ये भरून घेणार आहोत। चकलीच्या साच्याला आतून आपल्याला जी चकलीसाठीची जी चकती आहे ती टाकून घ्यायची आहे आणि जी चकती आहे ज्याची काटेरी बाजू जी असते ती आपल्याला खालच्या बाजूने ठेवायची आहे आणि जी सॉफ्ट बाजू असते ती वरती ठेवायची आहे। त्यामुळे आपल्या चकलीला काटे फार छान पडतात। त्यासाठी साच्याच्या आत आपण जेव्हा ती चकती ठेवू तेव्हा जी काटेरी बाजू आहे ती आपल्याला बाहेरच्या साईडने ठेवायची आहे आणि जी सॉफ्ट बाजू आहे ती आपल्याला साच्याच्या आतील बाजूने ठेवायची आहे। आता यामध्ये बसेल तितकं पीठ बसवून घेऊया आणि झाकण लावून लगेचच आपण आता याच्या चकल्या पाडून घेणार आहोत। तर त्यासाठी आपण इथे मी एक ताट घेतलं आहे, ताटावरतीच आपल्याला ह्या चकल्या पाडून घ्यायच्या आहे, किंवा तुम्ही बटर पेपर किंवा एखाद्या प्लेटवरती सुद्धा ह्या चकल्या पाडून घेऊ शकता। तर तुम्ही पाहू शकता चकलीला काटे काय मस्त असे पडलेले आहे आणि चकली पाडत असताना कुठेही तुटत नाही। म्हणजे आपलं जे पीठ आहे हे अगदी परफेक्ट आहे, अगदी जास्त सैलसरही नाही आणि अगदी जास्त पातळ नाही। तर या पद्धतीचंच आपल्याला हे पीठ बनवून घ्यायचं आहे। मस्त असे काटेदार आपली चकली इथे पडत आहे। कुठलीही चकली बनवत असताना त्यामध्ये जी चकती तुम्ही टाकणार आहे तिची जी बाजू आहे ती आपल्याला बाहेरच्या साईडने ठेवायची आहे, म्हणजे चकलीला काटे छान पडतात। आणि शेवटचे जे टोक आहे ते आपल्याला छान व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे, म्हणजे तळत असताना ती तेलामध्ये सुटणार नाही। यासाठी शेवटचं जे टोक आहे ते आपल्याला छान व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे। आता सगळ्या ज्या चकल्या आहे या मी ताटामध्ये पाडून घेणार आहे। साधारणतः 5 ते 6 चकल्या आपल्याला एका वेळेला बनवून घ्यायच्या आहे। एकदाच सर्व पिठाच्या चकल्या आपल्याला बनवून ठेवायच्या नाही। आता एवढ्या 5 ते 6 चकल्या आपल्या इथे तयार झालेल्या आहे। लगेचच हे आपण तळून घेणार आहोत। पुन्हा एकदा सांगते की एकदा सर्व चकल्या बनवून घेऊ नका, थोड्या थोड्या चकल्या बनवून आणि त्या लगेचच तळून घ्यायच्या आहे। तर आता इथे गॅसवर तेल जे आहे ते मी मीडियम गरम करून घेतलेलं आहे। तेल फार कडकडीत ठेवायचं नाही, नाहीतर चकलीचा रंग तेलात टाकल्या लगेच बदलतो। त्यासाठी तेल आपल्याला मीडियम गरम ठेवायचं आहे आणि मीडियम गरम तेलामध्येच आपल्याला ह्या छान अशा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे। मंद गॅसवरती सुद्धा आपल्याला ह्या चकल्या तळायच्या नाही, नाहीतर ज्या चकल्या आहेत त्या तेल पितील। त्यासाठी गॅस आपल्याला मीडियमच ठेवायचा आहे। मीडियम फ्लेमवरतीच ह्या छान अशा कुरकुरीत होईपर्यंत तळून काढायचं आहे। चकल्या टाकल्या लगेचच आपल्याला ह्या पलटवायच्या सुद्धा नाही। झाऱ्याला हलक्याशा कडकसर जाणवल्या की त्यानंतरच त्या पलटवायच्या आहे। चकली तळताना थोडंसं पेशन्स ठेवून आपल्याला ह्या चकल्या तळायच्या आहे, कारण चकली तळत असताना जर घाई केली तर आपल्या ज्या चकल्या आहे या मऊ पडण्याची
शक्यता असते किंवा बिघडण्याची शक्यता असते। त्यासाठी चकली तळत असताना थोडंसं पेशन्स ठेवायचं आणि पेशन्स ठेवूनच आपल्याला या चकल्या छान अशा तळून काढायच्या आहे। जोपर्यंत ह्या चकलीचे बुडबुडे पूर्णपणे कमी होत नाही तोपर्यंत आपल्याला ह्या चकल्या अजिबात तेलाच्या बाहेर काढायच्या नाही। जर बुडबुडे असताना आपण ह्या चकल्या बाहेर काढल्या तर चकल्या काही वेळानंतर लगेचच मऊ पडतात, त्यामुळे ही विशेष काळजी घ्यायची आहे। जोपर्यंत चकलीचे बुडबुडे पूर्णपणे कमी होत नाही तोपर्यंत चकली आपल्याला अजिबात तेलाच्या बाहेर काढायची नाही। तर इथे तुम्ही पाहू शकता चकलीचे जे बुडबुडे आहे आता कमी झालेले आहे आणि रंगसुद्धा फार छान आलेला आहे चकलीला। आता आपण लगेचच चकली जी आहे ही काढून घेणार आहोत आणि ज्या चकल्या आहे त्या तेलाच्या वर सुद्धा तरंगायला लागलेल्या आहे, म्हणजे आपल्या चकल्या मस्त अशा कुरकुरीत झालेल्या आहे, तळल्या गेलेल्या आहे। आता ह्या लगेचच काढून घेऊया आणि सेम पद्धतीने बाकीच्या राहिलेल्या ज्या चकल्या आहे त्या सुद्धा आता मी बनवून घेणार आहे। इथे मी सर्व ज्या चकल्या आहे या तळून घेतलेल्या आहे। चकल्या पहा काय मस्त अशा कुरकुरीत आणि काटेदार तयार झालेल्या आहे। अजिबात हाताला तेल सुद्धा लागत नाही, जराही तेलकट सुद्धा झालेले नाही। मस्त अशा कुरकुरीत ह्या चकल्या तयार झालेल्या आहे। या लहान मुलांना छोट्या मधल्या सुट्टीसाठी तुम्ही टिफिनमध्ये देऊ शकता किंवा टी टाइम स्नॅक्स म्हणून सुद्धा तुम्ही ह्या खाऊ शकता किंवा मुलांना मधल्या वेळेच्या भुकेसाठी सुद्धा तुम्ही ह्या देऊ शकता। मस्त अशा कुरकुरीत ह्या चकल्या तयार होतात, अजिबात तेलकट होत नाही, संपेपर्यंत ह्या चकल्या कुरकुरीत राहतात। आणि मुख्य म्हटलं तर आपण ह्या घरच्या साहित्यात बनवलेल्या आहे। चकल्या पहा काय मस्त अशा कुरकुरीत आणि काटेदार तयार झालेल्या आहे। तर घरी जरूर ट्राय करून पहा आणि कशा झाल्या त्यासुद्धा मला कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।